अण्णाप्रेमींची भेट आणि भाऊंच्या आठवणींना उजाळा। आज आटपाडी तालुक्यातील देशमुख गटाच्या जुन्या जाणत्या व तरुण कार्यकर्त्यांनी मिळून महायुतीचे संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांची भेट घेतल्याने मतदारसंघात चर्चेला उधाण आलंय। मागील काही दिवसांपासून माजी आमदार राजेंद्र देशमुख येणारी विधानसभा लढवणार असल्याच्या चर्चा सुरू आहे। अशातच माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी नुकतेच पत्रकारांशी संवाद साधताना आपण विधानसभा लढवणार असल्याचं स्पष्ट केलंय। अशातच आता देशमुख गटाच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा कंबर कसल्याचं मतदारसंघात दिसून येत आहे। याचाच भाग म्हणून देशमुख गटाच्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी व तरुणांनी संभाव्य उमेदवार सुहास बाबर यांची आज भेट घेत सुहास बाबर यांनी माजी आमदार राजेंद्र देशमुख यांना यावेळेस विधानसभा निवडणुकीत पाठिंबा देण्याबाबत मागणी केल्याने संपूर्ण मतदारसंघाचं लक्ष आता सुहास बाबर हे आता काय भूमिका घेणार याकडे लागलंय। सदर भेटीमध्ये देशमुख गटाच्या कार्यकर्त्यांनी जुन्या प्रसंगाचे दाखले देत सुहास बाबर यांना पाठिंब्याची मागणी केली। यावेळी सन 1989, 1999, 2009 व 2019च्या निवडणुकीबाबत आजच्या भेटीबाबत चर्चा रंगल्याचं दिसून आलं। या भेटीमुळे संपूर्ण मतदारसंघात सन 1999 सालच्या विधानसभा निवडणुकीतील शब्दांची व निवडणुकीच्या अगोदर उमेदवारी निवडीबाबत इतिहास जमा झालेल्या चर्चा पुन्हा एकदा गावागावात प्रमुख चर्चेचा विषय ठरल्या। विशेषतः आटपाडी कॉलेजच्या मैदानात झालेली 1999ची तत्कालीन विजयी उमेदवार आमदार अनिल भाऊ बाबर यांची विजय सभा व आडावर दिलेला शब्द आज पुन्हा एकदा मतदारसंघात गाजतोय। या भेटी दरम्यान देशमुख गटाच्या कार्यकर्त्यांनी सुहास बाबर यांना खानापूर आटपाडी मतदारसंघाच्या विविध निवडणुकीतील इतिहासाची आठवण करून देत माजी आमदार राजेंद्र देशमुख यांना पाठिंबा देण्याची मागणी केली। यावर सुहास बाबर यांनी माजी आमदार राजेंद्र देशमुख यांच्याशी याबाबत चर्चा करतो असा निरोप गेलेल्या कार्यकर्त्यांजवळ दिल्यानं सुहास बाबर आता काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण मतदारसंघाचं व जिल्ह्याचं लक्ष लागलंय। यावेळी देशमुख गटाचे ज्येष्ठ नेते श्रीरंग अण्णा कदम, आटपाडीचे माजी उपसरपंच विलासराव नांगरे पाटील, माजी उपसभापती काकासाहेब पाटील, चिंचाळेचे उद्योजक विलास नाना शिंदे, मार्केट कमिटीचे माजी सभापती भाऊसाहेब गायकवाड, माडगुळेचे सरपंच विठ्ठल गवळी, संभाजीराव पुजारी, शेटफळेचे माजी सरपंच पांडुरंग गायकवाड, आटपाडीचे माजी उपसरपंच डॉक्टर अंकुश कोळेकर इत्यादी देशमुख गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी सुहास बाबर यांची भेट घेत पाठिंब्याबाबत मागणी केली आहे। आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा, माणदेश प्राईम। सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।